मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड चालेल ही निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्तीची आहे। ठाकरे सेनेचे माजी आमदार विलास पोतनीस यांचं हे वक्तव्य। या संदर्भात ठाकरे सेनेचे माजी आमदार विलास पोतनीस यांच्यासोबत बातचीत केली आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। ठिकाणी मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी आलेले माजी आमदार पोतनीस साहेब आपल्या समवेत आहेत। साहेब नमस्कार, लोकशाही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मुंबईची निवडणूक सुरू आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा आरोप केला जातोय कायमस्वरूपी, असं उद्धव ठाकरे गट किंवा मनसेकडून असं आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असं सांगितलं जातंय। कसं बघता, धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती की जनशक्तीच्या विरोधात धनशक्ती, कसं बघता? धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आहे आणि किती धन वापरलं तरी या मुंबईमध्ये त्यांची ती जादू चालणार नाही आहे। मुंबईकर आणि मुंबईतील सर्व तमाम मराठी जनतेने निश्चितपणे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे आमचे राज ठाकरे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायचं ठरवलेलं आहे। त्यांना सर्व तऱ्हेचं कळलेलं आहे की बाबा आता आपल्याला या मुंबईमध्ये जर राहायचं असेल, सन्मानाने राहायचं असेल, मानाचं पान आपल्याला मिळायचं असेल तर या पक्षाच्या पाठीमागे निश्चितपणे उभं राहिलं। आणि त्यामुळेच संपूर्ण आज ही मराठी माणसं आणि मुंबईकर जे आहेत, इतर भाषिक देखील आमच्या प्रत्येक बूथवर म्हणा किंवा प्रत्येक जिथे आमचे उमेदवार उभे आहेत तिकडे भरघोस आणि पाठिंबा द्यायला उतरलेले आहेत। पण आमचा जो सर्वसामान्य कार्यकर्ते, आमचे जे पदाधिकारी आहेत, हे सगळे आता बाजूला बघा, हे पदाधिकारी हे तुटून पडलेले आहेत, म्हणजे मनापासून तुटून पडलेले आहेत। आणि निश्चितपणे आम्ही सगळ्यांना आता माझ्यासारखा देखील 76 वर्ष 77 वर्षाचा आहे, आम्ही काय म्हणतात निश्चय केलेला आहे की भले लोकसभा विधानसभा मुंबई महानगरपालिकेवर आमचा भगवा झेंडा आणि आमचा महापौर आम्ही बसवणारच। मुंबईत फक्त जादू ठाकरे ब्रँडचाच चालेल असा विश्वास माजी आमदार पोतनीस यांनी व्यक्त केला आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।